टीम अकोलासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि स्पेशली मंगेश, मला ना इरफान मगापासून इतकं चांगलं वाटून राहिलं. मंगेश 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 जेवण जात नव्हतं. घरीच लवकर बायकोला व्हिडिओ कॉल करू का काय करू, तिला सांगू सगळेजण मंगेश 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 म्हणत आहे. आणि असं केलं आणि बाजून एखाद्यानं जर म्हटलं की हा पाथरीकर आहे बरं केलं म्हणून असो. पण मंगेश पाथरीकर खरोखर थँक्स की तू हे सगळं घडून आणलं. सीमा, श्याम पडद्यामागचा कलाकार खरं म्हणजे यावेळेस, आणि बाकी सगळे आमचा बापरे राजेश, प्रफुल्ल, सगळेच अकोलेकर, थँक्यू सो मच की तुम्ही सगळं हे घडून आणलं. आणि म्हणून जे चेहरे 25 वर्षा आधी आम्ही पाहिले होते ते कदाचित आम्ही ओळखू की नाही अशी शंकाही होती, पण आहेत ना तसेच आहे. म्हणजे हे खरं म्हणजे आपल्या सर्वांचं अचिव्हमेंट आहे बरं का. आपण स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे की आपण अजूनही म्हणजे मगाशी आम्ही बोलत होतो एक मोजके 2-4 जण जर सोडले म्हणजे त्यांचे नाव मी सांगत नाही, ते जर सोडले तर सगळे तसेच्या तसेच दिसतात असे काही लोक म्हणत होते. म्हटलं खरंच हे खूपच चांगलं आहे. आणि काय झालं की आम्ही आता जेव्हा मी इथे उभारून या साईडला बघतोय ना तर इकडे टकल्यांची संख्या वाढत आहे. म्हणून माझ्या आयोजकांना विनंती आहे, शरद कुठे आहे मंगे की पुढच्या वेळेस पेटे पाहिजे. तसं जमणार नाही कारण आमचे भक्त आता कसं बाल बाली बच्चे आहे. बरं मला एक प्रश्न तुम्हाला सर्वांना विचारायचा आहे की इथे 1.5 महिन्याचं मुलं आहे का कुणाचं लहान बाळ? कोणाचं आहे का? माझं आहे. म्हणजे मला असं विचारून तुम्हाला हे सांगायचं होतं की मला आताच 1.5 महिन्याआधी म्हणजे 22 मार्चला मुलगा झाला. कसा झालं एवढा उशीर? खरंच झाला. पण खरंच झाला. झालं काय ऍक्च्युली 2001 ते 3 आपण डीएडला होतोच, म्हणजे आम्ही होतोच. मगाशी तुम्हाला सेक्शनही आठवत नव्हता, मी विचारलं म्हणजे सांगायला नेमकं आम्ही कोणत्या सेक्शनला आहे. मग काही आमचे होते मित्र मैत्रिणी की नाही त्यांच्या सेक्शन मध्ये आपण आहे. म्हटलं ठीक आहे मग चला त्यांना जॉईन होऊया. आणि 4/4/2004 मी नागपूरला गेलो. तारीख अशी आहे की नेहमी माझ्या लक्षात राहते. तर तेव्हापासून मी आतापर्यंत नागपूरलाच आहे. 4ला नागपूरला गेलो, 5ला पण मला भरपूर सगळ्या जिल्ह्यासाठी उपचारासाठी अरे हो हे नागपूरला पागलखाना आहे. काय असं माहिती आहे का बघा आपल्या इकडचे जे लोक असतात आपण अकोट अकोला या साईडचे आपल्याला नागपूर म्हटलं म्हणजे पागलखाना. आणि तुम्हाला सांगतो मी इतक्या वर्षाचा नागपूरला पण अजून तिकडे कधीच गेलो. पण दैवयोग सासऱ्याच्या घरी जाताना मला तिथूनच जावं लागतं. तेव्हा मला कळलं की पागलखाना इकडेच का बरं आहे. असो तर 4/4/2004 नागपूरला गेल्यानंतर 5ला कॉल आले, 6ला कॉल आले आपले डीएडचे, 7ला पण आले. पण मी 5ला जॉईन झालो नाही कारण मी MBA करत होतो ऍक्च्युली. नागपूरला गेल्यानंतर मी हे सगळं इकडे झालं. मग डिस्टन्स मध्ये BA केलं. म्हणजे मग म्हटलं BA केल्यावर आता मंगेशचा M लावा, MBA केलं. ठीक आहे. ते करता करता काय झालं की मी नाथे सरांकडे होतो, बरेच जणांना माहिती आहे. तर मग कॉल यायचे पण मी जॉईन व्हायचो नाही. म्हटलं आता असू द्या. 2005ला जॉईन नाही झालो, 6ला नाही झालो, 7ला नाही झालो, 8ला फायनली म्हणजे माझ्या माऊलीची कृपा या जगात नाही आहे, कोरोनामध्ये गेली की तिने कसं तरी करून म्हटलं की नाही बेटा तू आता गव्हर्नमेंट जॉब कर. फायनली खूप झालं. मी प्रायव्हेट मध्ये जॉब करायचो त्यावेळेस मला तेव्हा 27,000 पगार होता. 20-22 लोक तेव्हा माझ्याकडे हाताखाली होते असं सगळं ते होतं. पण हा तेलगोडे मॅडमलाही माहिती आहे. पण फायनली मग मी तिचं ऐकलं आणि आपला हा जिल्हा परिषद नागपूरला जॉईन झालो 8 मध्ये. त्यामुळे मी आता आपल्या तुमच्या पेन्शन मध्ये नाही त्यामुळे माझ्याकडे तुम्ही जास्त लक्ष दिलं पाहिजे. ठीक आहे. आणि 8ला जॉईन झालो. मग आता लग्न तरी लवकर करायचं ना, पण तसंही नाही केलं. 8ला जॉईन झाल्यानंतर 16ला लग्न केलं. ठीक आहे. 16ला लग्न केल्यानंतर मुलं बाळा तरी लवकर होऊ द्यायचे ना, तेही नाही. 21ला मला पहिली मुलगी झाली 2021ला. आणि आता मी सुरुवात केलं तेव्हा सांगितलंच की आता पुन्हा 25ला एक दुसरं कॅलेंडर आलं. म्हणून हा सगळा प्रवास ते सांगायचं होतं की तो 1.5 महिन्याचाच का आहे म्हणून हे सगळं सांगितलं. बाकी सगळं ठीक आहे. जसं आता जिल्हा परिषद नागपूरला मी आहे गेल्या आता जवळपास 8 पासून जेवढे काही वर्ष झाले 16, 17, 18 वर्ष
ते करतोच आहे. साईड बाय साईड राम डेव्हलपर्स म्हणून आमचा एक फर्म आहे, स्वतःची कंपनी आहे. त्याच्या माध्यमातून लेआउट्स वगैरे हे सगळे प्रॉपर्टीचे कामं पण आम्ही लोक करतोय. सोबत माझा ग्रुप आहे, काही पार्टनर्स आहेत. आणि बाकी राजकारण आपलं सुरूच आहे. मी नागपूर जिल्हा परिषद प्राथमिक आपली जे सहकारी पतसंस्था आहे तिथे डायरेक्टर आहे. 2 वर्ष आधीच आमचे इलेक्शन वगैरे झाले, त्यात मी निवडून आलो. आणि तिकडे जाऊन आपण काहीतरी केलं हे चांगलं वाटते. आणि हे सगळं घडतं का की तुमच्यासारखे जे मित्र असतात जे कायम कधी कधी काय होतं ना की आपण खूप खूप महिने बोलतही नाही. म्हणजे मागे व्हॉट्सअपला तर वैशालीचा नेहमी दिसत राहते, त्याच्यामुळे तिला कमेंट्स वगैरे आपण देत राहतो, हाय आले तर असं वाटतं की तिच्याशी आपण बोलतोय. आता बाकी काही मित्र असतात आमच्या ग्रुपमध्ये आम्ही बोलतो, पण असे काही चेहरे असतात की अनेक वर्षात आमची वाडेगावची टीम, चिंचोडकर मॅडम, वाडेकर मॅडम, आमचे लोखंडे सर, हे सगळे वाडेगावचे माझे मामा चिंचोडकरच आहेत, त्याच्यामुळे हे लोक थोडे जास्त जवळचे आहेत. आणि पण खूप वर्षानंतर मी वाडेगावला सुद्धा येत नाही, म्हणजे लग्न वगैरे बाय चान्स असलं तर असं येणं जाणं होतं. पण आज हे सगळे लोक एकत्र पाहताना खरं तर या 2 डोळ्यात ते लोक सामावत नाही आहे. इतकं मोठं आणि खूप असं अपूर्व असं हे दृश्य आहे. त्यासाठी पुन्हा म्हणजे मला गुजबंप आले. आता इरफान तू रडू वगैरे नको. तर खरंच खूप छान वाटते. काय असते की आम्हाला मंगेशलाही असं वाटलं नाही की इतका खूप चांगला रिस्पॉन्स मिळेल आणि इतके सगळ्या मुली. मी मगाशी म्हटलं मुली वगैरे थोडंसं हे नाही वाटत का, आता बाया वगैरे म्हणा, इकडे माणसं म्हणा. आणि म्हणजे नाही काही झालं तर असं म्हणायचं नाही, इकडे मुलीच म्हणायचं, इकडे मुलेच म्हणायचं. कारण आपण सगळे सोबत होतो, त्याच्यामुळे आपण कायमस्वरूपी मुलं आणि मुलीच राहू, जरी टकले वाढत असले तरी. सो बाकी सगळं सांगितलं, काय सांगायला काय सांगितलं, तुम्हाला नागपूरला काय करतो तेही सांगितलं. बाकी सगळं ठीक आहे देवाच्या कृपेने. आणि तुम्ही असेच नेहमी सगळेजण सोबत राहा. म्हणजे अजून आपण सगळेजण जसं मॅडमनी म्हटलं 10 वर्ष वय कमी वाटते. आता तुम्ही खरं सांगा बरं, वैशालीकडे कोण 10 वर्ष कमी वाटते का? 15. म्हणजे अशी बोली लावायला हरकत नाही. 17, 18, म्हणजे वैशाली मी म्हणाल की 20. आणि खरं म्हणजे तिच्याकडे पाहून आम्हालाच असं वाटून आलं की आम्ही आता 10, 15 वर्षांना कमी झालो की काय. शिकलंही पाहिजे ना. म्हणजे बा असं वाटते की बा ती 10वीत आहे, म्हणजे जास्त झालं का असं काय जास्त. 10वीत आपण किती वर्षाचे असतो? 16. 16 26 असं तर 30 बरोबर आहे. काही कमी नाही. होऊ शकते. असो, पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. बाहेर खूप ऊन आहे आणि आतमध्ये खूप असं गारवा आहे, म्हणून मला अतिशय अभिमानाने आणि सगळ्यांना स्पर्शून जाईल अशी ओढ म्हणावीशी वाटते की मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. तुम्ही खरंच प्रत्येकाच्या जीवनातील संघर्षामध्ये गारव्यासारखे आहात आणि सोबत आपण नेहमी असेच राहू. आणि काय आहे, एक गोष्ट मला सांगायची आहे की आम्ही जेव्हा डेट लावतो, आपण म्हणजे आम्ही म्हणजे चारोळ्या वगैरे तेव्हा सुरू झाल्या. एक चारोळी नेहमी म्हणजे खूप वर्षानंतरही आज इथं आल्यानंतर माझ्या मनात अशी आली. मी म्हटलं ती चारोळी कोणाची आहे मला आठवत नाही आहे, पण मला असं वाटते ती चारोळी मी म्हटली पाहिजे. खरं त्या कार्यक्रमाशी त्याचा काही संबंध नाही आहे. असं कधी कधी वॉशआउट होऊन जाते माणसाच्या डोक्यातून. असो, आठवली की मी पुन्हा म्हणेन. शब्दाचं सांगण्याजोगं नाही तुझं आणि माझं नातं. शब्दाचं सांगण्याजोगं नाही तुझं आणि माझं नातं. तुझ्या आनंदाचे पाऊल वाजे माझ्या अंगणात. थँक्यू सो मच. थँक्यू.